इस्रायलचे मायक्रोस्पाय माझ्या अंगावर गेले 2019 पासून आहेत. जे नॅनो आणि मायक्रो आहेत, जे टेलिस्कोपी मायक्रोस्पाय आहेत. जे इस्रायलचे मायक्रोस्पाय 2019 पासून माझ्या अंगावर आहेत. जे इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्पाय आहेत, जे नॅनो आणि मायक्रो आहेत, जे टेलिस्कोपी आहेत. अंगावर अजिबात दिसत नाहीत, डोळ्यानं दिसत नाहीत. माझ्या डोळ्याच्या आत आहेत, माझ्या तोंडात आहेत, माझ्या शरीराच्या आत आहेत आणि माझ्या शरीराच्या पूर्ण बॉडीवर आहेत, भागावर आहेत. जे माझ्या अंगावर व्हायब्रेशन करत आहेत कारण नसताना. दुसऱ्याच्या चुकीसाठी माझ्या शरीरावर व्हायब्रेशन करत आहेत आणि मला त्रास देत आहेत. 2019 पासून मला टॉर्चर करत आहेत. एक लहान मुलगी मला बोलून बसले, जळून आलाय, जळून आलाय, जळून आलाय. पण तिच्या म्हणण्यानुसार मी मिलिटरीमॅनच्या वाईफला, बायकोला जळून आल्याचा तिचा आरोप आहे. पण ती लहान मुलगी आहे. ती त्यावेळी तिसरीत होती, आत्ता कॉलेजला आहे. भारतीय कायद्यानुसार ती बालगुन्हेगार ठरते. मला कळत नाही दिल्लीश्वरांची चूक आहे का कुणाची चूक आहे. इथं स्थानिक पोलीस होते चौकशी करण्यासाठी. माझं गाव येतं आहे गारगोटी. गारगोटीमध्ये 5 मिनिटाच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे. माझं नाव आहे सचिन सतीश हिलगे. मी राहणार गारगोटी. माझ्या अंगावर मायक्रोस्पाय इस्रायलचे आहेत. सन 2019 पासून ते 2026 चालू दिवशीसुद्धा आहेत माझ्या अंगावर, जे मला त्रास देत आहेत. मोदींनी खाली देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आहे स्पाय आलेत म्हणून. जे देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना सांगितलेत स्पाय आलेत म्हणून. पण ही लोक स्पाय आलेत म्हणून सांगून विसरून गेलेत कदाचित की स्पाय आलेत आणि पुढं निर्णय काय झाला आहे म्हणून. पण मला टॉर्चर करून हे मायक्रोस्पाय त्रास देत आहेत सन 2019 पासून. मला कंटाळा आला. सहनशक्ती माझी संपलेली आहे. ते माझ्या दातात व्हायब्रेशन करतात, माझ्या कमरेमध्ये व्हायब्रेशन करतात, माझ्या पायात व्हायब्रेशन करतात. त्यांना पाहिजे त्यावेळी झोपू देत नाहीत, दिवसा काम करू देत नाहीत. मी बांधकाम कामगार आहे आणि डाटा सायंटिस्ट आहे गुगलला. दिवसा काम करू देत नाहीत आणि रात्री झोपू देत नाहीत. स्ट्रॅटजीनं चाललेलं आहे काही ना काहीतरी. मला कंटाळा आला आहे. मला वाटतं मी मोदींना पत्र लिहिलं आहे हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये स्पाय आलेत म्हणून. त्यानंतर कुणाची चमकोगिरी चालू आहे मला समजायचं